5 ऑगस्टला आरबीआय रेपो रेट संदर्भातला निर्णय जाहीर करणार आहे। जर तुमचं होम लोन, कार लोन किंवा कोणत्याही प्रकारचं लोन असेल तर हा निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। पण रेपो रेट कमी होणार का? चला पुढच्या 30 सेकंदात समजून घेऊया। 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर 5 ऑगस्टला रेपो रेट बाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे। रॉयटर्सच्या पोलनुसार बहुतांश इकॉनॉमिस्टचा अंदाज आहे की आरबीआय यावेळी रेपो रेट 5.25% वरच कायम ठेवू शकतं। जर हा अंदाज खरा ठरला तर होम लोन आणि इतर फ्लोटिंग रेट लोनच्या ईएमआय मध्ये लगेच मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे। पण मग रेट कमी होण्याची शक्यता कमी का आहे? कारण अजूनही इन्फ्लेशन, ग्लोबल सिच्युएशन, प्रेशर ऑन रुपी आणि इकॉनॉमिक ग्रोथ या सगळ्या गोष्टींचा विचार आरबीआयला करावा लागतोय। त्यामुळे अनेक इकॉनॉमिस्टला असं वाटतंय की आरबीआय यावेळी कोणताही मोठा बदल करणार नाही। मात्र हा आरबीआयचा फायनल डिसिजन नाही, फक्त हा इकॉनॉमिस्टचा अंदाज आहे। तुम्हाला काय वाटतं, रेपो रेट बदलेल का? मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।